दिल्लीमध्ये प्रतिष्ठेची मानली जाणारी कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या कार्यकारिणीची निवडणूक पार पडते आहे। अनेक महाराष्ट्रातले देशातले खासदार या क्लबचे सदस्य आहेत। शिवसेना युबीटीचे नेते आणि खासदार संजय राऊत हे सुद्धा या क्लबचे सदस्य आहेत। खरं तर पेच आहे कार्यकारिणीत अध्यक्षपदासाठी दोन पॅनल आहेत आणि तीही भाजपचे नेते आहेत। एक आहेत माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूडी आणि एक आहेत माजी खासदार संजीव बालियान। आपण थेट संजय राऊत यांच्याशी बोलणार आहोत। नेमकं दोन पॅनलपैकी भाजपच्या दोन नेत्यांपैकी कोणाला मतदान केलं किंवा काय भूमिका होती? राऊत साहेब, काही पेच होता? भाजपचेही दोन्ही नेते आहेत, अशा वेळेस कोणाला मतदान करायचं? इथे राजकीय विषय नसतो। जो उत्तम प्रकारे याचं व्यवस्थापन सांभाळेल त्यांनाच मतदान केलं जातं। एक फार मोठी ऐतिहासिक संस्था आहे कॉन्स्टिट्यूशन क्लब आणि माजी खासदार या संस्थेचे सदस्य असतात। इथे काही चांगले कार्यक्रम घडामोडी होत असतात, बैठका होतात, चर्चासत्र होतं। बाकी इथे राजकारणाचा विषयच होत नाही। पण कोणाला मत दिलं हे सांगितलं जाऊ शकत नाही, तरी कल कोणाच्या बाजूने आहे असं तुम्हाला वाटतं? कोण दोघे जे नेते आहेत ते भारतीय जनता पक्षाचे, एवढंच मी सांगतो। आपण बघू शकतो की संजय राऊत यांनी मतदानाच्या या प्रक्रियेत भाग घेतलेला आहे। दोन्ही भाजपचे नेते आहेत। खरं तर खूप मोठ्या कालावधीनंतर संजय राऊत आणि शिवसेना युबीटी यांच्या खासदारांपैकी अनेक सदस्यांनी या दोन्ही भाजप नेत्यांपैकी एकाला मतदान केलं असणार। अतिशय दुर्मिळ असा योग ह्या क्लबच्या निवडणुकीच्या निमित्तानं जुळून आला आहे। राजीव प्रताप रूडी किंवा संजीव बालियान यापैकी कोणाला मतदान केलं हे खासदार सध्या गुलदस्त्यात किंवा त्याबद्दल गोपनीयता बाळगत असले तरी या दोन नेत्यांपैकीच एकाला मतदान करावं लागणार यामध्ये स्पष्टता होती आणि तोच आपला मतदानाचा हक्क बजावून हे सगळे खासदार बाहेर पडत आहेत आणि निकालांकडे लक्ष असेल, कारण अतिशय दिल्ली सर्कल आणि दिल्ली हाय प्रोफाईलमध्ये प्रतिष्ठेची मानली जाणारी ही निवडणूक आहे। त्यामुळे साहजिकच अनेक VVIP नेते, अनेक खासदार या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेताना आपल्याला पाहायला मिळतात। रात्री उशिरापर्यंत या निवडणुकीचा निकाल अपेक्षित आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद सिंगसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।